Hello, dear students. Today we are going to learn 1.1 It's a Small World. This poem is written by Richard M. Sherman and Robert B. Sherman. नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. आज आपण आपल्या 7वीच्या इंग्रजीच्या पुस्तकातील युनिट 1 मधील 1.1 इट्स अ स्मॉल वर्ल्ड या कवितेचा अभ्यास करणार आहोत. सर्वात अगोदर आपण या कवितेचे वाचन करूया. इट्स अ स्मॉल वर्ल्ड. इट्स अ वर्ल्ड ऑफ लाफ्टर, अ वर्ल्ड ऑफ टीयर्स. इट्स अ वर्ल्ड ऑफ होप्स and a world of fears. There is so much that we share. That's it time we are aware. It's a small world after all. 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 It's a small world. There is just one moon and one golden sun, and a smile means friendship to everyone. Though the mountains divide and the oceans are wide, it's a small world after all. 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 It's a small world. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण या कवितेतील शब्दार्थ पाहूया. लाफ्टर म्हणजे हास्य, टीयर्स म्हणजे अश्रू, होप्स म्हणजे आशा, अपेक्षा, फियर्स म्हणजे भीती, शेअर म्हणजे देवाणघेवाण करणे, अवेअर म्हणजे जाणीव असणे किंवा एखादी गोष्ट कळणे, गोल्डन म्हणजे सोनेरी, फ्रेंडशिप म्हणजे मैत्री, डिव्हाइड म्हणजे विभाजन करणे, माउंटन्स म्हणजे पर्वत, ओशन म्हणजे समुद्र किंवा महासागर. आता आपण या कवितेचा अर्थ समजून घेऊया. इट्स अ वर्ल्ड ऑफ लाफ्टर म्हणजे हे जग हास्याचे आहे. अ वर्ल्ड ऑफ टीयर्स. टीयर्स म्हणजे अश्रू. जसे हे जग हास्याचे आहे तसेच हे जग अश्रूंचे आहे. याचा अर्थ या जगामध्ये जसे सुख आहे तसेच दुःखसुद्धा आहे. इट्स अ वर्ल्ड ऑफ होप्स म्हणजे हे जग आशांचे किंवा अपेक्षांचे आहे. आता बघा, या जगात येथे प्रत्येकालाच काही ना काही आशा आहेत. प्रत्येकजण आपापली स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्यांना आशा आहे की एक ना एक दिवस माझं स्वप्न पूर्ण होईल. अँड अ वर्ल्ड ऑफ फियर्स म्हणजे जसं हे जग आशांचे आहे तसंच हे जग भीतीचे सुद्धा आहे. फियर म्हणजे काय? भीती. म्हणजे या जगात प्रत्येकाला कोणत्या ना कोणत्या गोष्टीची भीती वाटत असते. दिस इज अ वर्ल्ड ऑफ जॉय अँड लाफ्टर मीन्स देअर इज अ लॉट ऑफ हॅपीनेस इन दिस वर्ल्ड अँड वी शुड बी हॅपी. ऑल्सो दिस इज अ वर्ल्ड ऑफ टीयर्स ॲज इन दिस वर्ल्ड इज देअर इज हॅपीनेस ॲज वेल ॲज सॉरो. इट्स अ वर्ल्ड ऑफ होप्स अँड अ वर्ल्ड ऑफ फियर्स. In this world, everyone has such expectation. Everyone is trying to fulfill their desires. Okay? And a world of fears. It means everyone in this world is afraid of something or the other. For example, a small child is afraid of dark. म्हणजे सपोज एखाद्या छोट्या मुलाला अंधाराची भीती वाटते, तसंच तुम्हाला सुद्धा काही गोष्टींची भीती वाटत असेल. There is so much that we share that it's time we are aware. म्हणजेच या जगात
आपल्याला शेअर करण्यासारखं खूप काही आहे. जसं आपण एकमेकांशी बोलतो, आपल्या गोष्टी शेअर करतो, आपले अनुभव शेअर करतो, तसेच काही वस्तूंची सुद्धा आपण देवाणघेवाण करत असतो. तर या सर्व गोष्टींची आपल्याला जाणीव असायला पाहिजे की जसं सुख आहे तसंच दुःखसुद्धा आहे, जसं आशा अपेक्षा आहे तशीच भीतीसुद्धा आहे. या सर्व गोष्टींची आपल्याला जाणीव असायला पाहिजे. कारण शेवटी इट्स अ स्मॉल वर्ल्ड आफ्टर ऑल, म्हणजे शेवटी हे जग खूप छोटं आहे. देअर इज सो मच दॅट वी शेअर दॅट इट्स टाईम वी आर अवेअर. देअर इज अ लॉट to share with each other in this world, like some of our thoughts, opinions, experience, and we exchange things, we tell each other our things. So we should be aware of all these things because this world is very small. पुढील 4 ओळींमध्ये तेच म्हटलेलं आहे. It's a small world after all. It's a small world after all. It's a small world after all. इट्स अ स्मॉल वर्ल्ड, म्हणजे हे जग खूप छोटं आहे. चला आता पुढील स्टॅन्झा पाहूया. देअर इज जस्ट वन मून अँड वन गोल्डन सन. हे जग खूप छोटं आहे कारण या जगात एकच तर चंद्र आहे आणि एकच तर सूर्य आहे, है ना. दिस वर्ल्ड इज स्मॉल बिकॉज सी इन दिस वर्ल्ड there is only one moon and only one sun which shines golden. Next line, and a smile means friendship to everyone. आता या ओळीचा अर्थ काय आहे? अ स्माईल मीन्स, स्माईल म्हणजे हास्य आणि फ्रेंडशिप म्हणजे मैत्री. म्हणजे जसं आपण आपला मित्र किंवा मैत्रीण भेटल्यावर ज्या पद्धतीने आपण स्मितहास्य करतो, समोर दिसल्यावर आपण स्मितहास्य करतो ना, तर येथे म्हटलेले आहे की स्माईल टू ए फ्रेंडशिप टू एव्हरीवन, म्हणजे प्रत्येकाला स्माईल द्या, प्रत्येकाशी फ्रेंडशिप करा आणि प्रत्येकाला आपलंसं करून घ्या. अँड अ स्माईल मीन्स फ्रेंडशिप टू एव्हरीवन. हिअर इट इज सेड दॅट जस्ट ॲज वी स्माईल वेन वी मीट आवर फ्रेंड, वी स्माईल बिकॉज वी आर फ्रेंड्स. कारण तो आपला मित्र आहे किंवा ती आपली मैत्रीण आहे. सो बी फ्रेंड्स विथ एव्हरीवन इन दिस वर्ल्ड, सो स्माईल ॲट एव्हरीवन. ओके. नेक्स्ट लाईन, दो द माउंटन्स डिवाइड अँड द ओशन्स आर वाईड, इट्स अ स्मॉल वर्ल्ड आफ्टर ऑल. दो द माउंटन्स डिवाइड अँड ओशन्स आर वाईड, म्हणजे जसं या जगात, या पृथ्वीवर जसं पर्वत आहेत आणि त्या पर्वतांनी खूप प्रदेश विभागलेले आहेत. अँड द ओशन्स आर वाईड, आपण बघितलं ओशन्स म्हणजे महासागर. ओशन समुद्र किंवा महासागर ज्या प्रकारे आपल्याला खूप मोठा दिसतो, आपण जर समुद्र किनाऱ्यावर गेलो तर आपल्याला समुद्र खूप मोठा दिसतो, म्हणजे पूर्ण पृथ्वीच त्या समुद्राने झाकली गेलेली आहे असं दिसतं. तरीसुद्धा इट्स अ स्मॉल वर्ल्ड आफ्टर ऑल, म्हणजेच तरीसुद्धा हे जग खूप छोटं आहे. द माउंटन्स डिवाइड अँड द ओशन्स आर वाईड, इट्स अ स्मॉल वर्ल्ड आफ्टर ऑल. देअर आर मेनी माउंटन्स ऑन अर्थ अँड मेनी रिजन्स आर डिवायडेड बाय दोज माउंटन्स अँड द सी ऑर ओशन इज व्हेरी बिग. इवन दो द सी लुक्स व्हेरी बिग, दिस वर्ल्ड इज व्हेरी स्मॉल. म्हणजे जरी आपल्याला समुद्र खूप मोठा दिसत असला तरीसुद्धा हे जग खूप छोटं आहे. पुढील या 4 वाक्यांमध्ये तेच सांगितलं आहे. इट्स अ स्मॉल वर्ल्ड आफ्टर ऑल, इट्स अ स्मॉल वर्ल्ड आफ्टर ऑल, इट्स अ स्मॉल वर्ल्ड आफ्टर ऑल, इट्स अ स्मॉल वर्ल्ड, म्हणजे हे जग खूप छोटं आहे. म्हणजे सर्वांशी मैत्री करा, सर्वांशी प्रेमाने वागा, सर्वांना आपल्या गोष्टी शेअर करा, आपल्या वस्तू शेअर करा, देवाणघेवाण करा, आहे ना. कारण की जरी खूप मोठे मोठे पर्वत दिसत असले आणि जरी त्या पर्वतांनी खूप मोठे मोठे प्रदेश विभागलेले असतील आणि जरी आपल्याला समुद्र खूप मोठा दिसत असेल तरीसुद्धा हे जग खूप छोटं आहे.
In the next 4 lines, the same thing is said, that after all, this world is very small and very very small. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आज या पोएमचा अर्थ समजून घेतला. तिचं नाव आहे इट्स अ स्मॉल वर्ल्ड आणि ती कोणी लिहिलेली आहे? रिचर्ड एम शर्मन अँड रॉबर्ट बी शर्मन. आता आपण येथे खाली एक पॅसेज दिलेला आहे, तो समजून घेऊ. इट्स अ स्मॉल वर्ल्ड. Sometimes you meet the same people in an unexpected place or find out that they are connected to people you know. The words "it's a small world," "it's small world" are used to show your surprise on such an occasion. In this poem, the words are used to tell us that all human beings are alike. येथे पहा काय म्हटलेलं आहे. समटाईम्स म्हणजे काही वेळा, यू मीट म्हणजे तुम्ही भेटता, द सेम पीपल इन ॲन अनएक्सपेक्टेड प्लेस म्हणजे तुम्ही काही वेळेला अनपेक्षित ठिकाणी, म्हणजे तुम्ही कुठं बाहेर गेलेले आहेत आणि तुमचे तिथं ओळखीचे लोक भेटले. ठीक आहे, असे ओळखीचे लोक भेटले की ते तुमच्या इतर दुसऱ्या ओळखीच्या लोकांनासुद्धा ओळखतात, है ना. समटाईम्स यू मीट द सेम पीपल अँड इन ॲन अनएक्सपेक्टेड प्लेस म्हणजे तुम्ही काही लोकांना अशा अनपेक्षित ठिकाणी भेटतात की ते तुमच्या इतर दुसऱ्या ओळखीच्या लोकांनासुद्धा ओळखतात. त्यावेळी आपण जे आश्चर्य व्यक्त करतो ते आश्चर्य व्यक्त करण्यासाठीच द वर्ड्स "इट्स अ स्मॉल वर्ल्ड" आर यूज टू शो युअर सरप्राईज म्हणजे ते आश्चर्य व्यक्त करण्यासाठीच आपल्याला हे शब्द इथे सांगितलेले आहेत किंवा इथे यूज केलेले आहेत. इन दिस पोएम द वर्ड्स आर यूज टू टेल अस दॅट ऑल ह्युमन बीइंग्स आर अलाइक म्हणजे या कवितेत जे शब्द वापरले गेलेले आहेत, काही जे शब्द आपल्याला सांगितलेले आहेत ते अशासाठी सांगितले आहेत की त्या व्यक्ती ह्या सारख्याच असतात. ऑल ह्युमन बीइंग्स आर अलाइक म्हणजे सगळे मानवजाती ही एकसारखीच आहे. इट्स अ स्मॉल वर्ल्ड इज अ व्हेरी पॉप्युलर सॉन्ग. हे जे सॉन्ग आहे इट्स अ स्मॉल वर्ल्ड हे व्हेरी पॉप्युलर म्हणजे खूप प्रसिद्ध आहे. ट्रान्सलेटेड इन टू मेनी लँग्वेजेस म्हणजे अनेक भाषांमध्ये ते भाषांतरित केलेलं आहे. ट्रान्सलेटेड म्हणजे भाषांतरित केलेलं आहे. जसं ते इंग्लिशमध्ये आहे तसंच इतर भाषांमध्ये सुद्धा आहे. दिस सॉन्ग इज प्लेड ऑन अ राईड ऑफ द सेम टायटल इन डिझनीलँड म्हणजे हे जे सॉन्ग आहे हे डिझनीलँडमध्ये जी राईड असते तेथेसुद्धा वापरलं गेलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण इंग्लिश वर्कशॉप पाहूया. इथे काय दिलेलं आहे? सिंग द सॉन्ग. हे सॉन्ग तुम्हाला म्हणायचे आहे. दुसरं, नोट डाऊन पेअर्स ऑफ रायमिंग वर्ड्स फ्रॉम द पोएम. ॲड वन मोर रायमिंग वर्ड टू इच पेअर म्हणजे काय करायचं आहे, आपल्याला कवितेतील रायमिंग वर्ड्स शोधायचे आहेत. रायमिंग वर्ड्स म्हणजे काय, ज्यांचं स्पेलिंग सेम असेल किंवा ज्यांचं प्रोनाऊन्सिएशन सेम असेल असे शब्द. चला तर मग आपण शोधूया रायमिंग वर्ड्स कुठले कुठले आहेत आणि ॲड वन मोर रायमिंग वर्ड टू इच पेअर म्हणजे एक नवीन रायमिंग वर्ड तुम्हाला त्या प्रत्येक पेअरसोबत जोडायचा आहे. ठीक आहे. तर आता पहा येथे कुठला आहे, लाफ्टर, टीयर्स हे वर्ड्स तर जुळत नाही आहेत. मग कुठले जुळत आहेत? टीयर्स आणि फियर्स. तसंच शेअर आणि अवेअर. आणखी कुठले? सन आणि वन. डिवाइड आणि वाईड. चला तर मग पटापट हे वर्ड्स लिहून काढा. तर आपण प्रश्नात सांगितल्याप्रमाणे जे रायमिंग वर्ड्स पोएममध्ये दिलेले आहेत ते लिहिलेत आणि त्यासोबत एक नवीन रायमिंग वर्ड्स जोडलेला आहे. जसं की टीयर्स आणि फियर्स यासोबत आपण जोडलेलं आहे नियर. शेअर, अवेअर आणि केअर. सन, वन, बन.
डिवाइड, वाईड, हाईड. तिसरा प्रश्न आपल्याला काय दिलेला आहे? गेस अँड डिस्कस द मिनिंग ऑफ द फॉलोइंग लाईन्स. जे आपल्याला पुढील ज्या लाईन्स दिलेल्या आहेत त्याचा आपल्याला अर्थ सांगायचा आहे. हा अर्थ तुम्ही तुमच्या मातृभाषेत सांगितला तरी चालणार आहे. इट्स अ वर्ल्ड ऑफ लाफ्टर म्हणजे काय? आपण आता जेव्हा पोएम डिस्कस केली तेव्हा पाहिलंच होतं. इट्स अ वर्ल्ड ऑफ लाफ्टर म्हणजे हे जग हास्याचे आहे. अ वर्ल्ड ऑफ टीयर्स म्हणजे तेच अश्रूंचे आहे. म्हणजेच या जगात जसं सुख आहे तसंच दुःखसुद्धा आहे. इट्स अ वर्ल्ड ऑफ होप्स म्हणजेच हे जग आशेचे आहे. या जगात प्रत्येक व्यक्तीला आशा आहे. अँड अ वर्ल्ड ऑफ फिअर्स म्हणजे या जगात प्रत्येक व्यक्तीला कोणत्या ना कोणत्या गोष्टीची भीती वाटत असते. म्हणजे हे जग भीतीचे सुद्धा आहे. पुढे पाहूया. द पोएम सेज अँड अ स्माइल मीन्स फ्रेंडशिप टू एव्हरीवन. गिव्ह एक्झाम्पल्स ऑफ अदर ॲक्शन्स ऑर गेस्चर्स दॅट मीन द सेम इन ऑल पार्ट्स ऑफ द वर्ल्ड. म्हणजे अँड अ स्माइल मीन्स फ्रेंडशिप टू एव्हरीवन म्हणजे या ओळींचा अर्थ असा आहे की जसं आपण एक गेस्चर म्हणून आपल्याला कोणी समोर भेटलं की आपण त्यांना स्माईल करतो, तसे अजून किती असे गेस्चर आहेत जे आपल्या जगामध्ये सेम आहेत. म्हणजे जसं की आपण शेक हँड घेतो. ठीक आहे. गिव्ह एक्झाम्पल्स ऑफ अदर ॲक्शन्स अँड ऑर गेस्चर्स दॅट मीन सेम इन ऑल पार्ट्स ऑफ द वर्ल्ड. म्हणजे अजून असे किती गेस्चर आहेत हे तुम्हाला शोधायचे. गिव्ह 3 एक्झाम्पल्स ऑफ गेस्चर अँड ऑर ॲक्शन्स दॅट हॅव अ स्पेसिफिक मिनिंग ओनली इन सर्टन रिजन्स. म्हणजे आपल्याला असे काही गेस्चर शोधायचे आहेत की प्रत्येक म्हणजे एका ठराविक भागामध्ये ते प्रचलित आहेत. जसं की आपल्याकडे आपण महाराष्ट्रात नमस्कार म्हणतो, तिकडे राजस्थानमध्ये गणी खम्मा किंवा खम्मा गणी असं काहीतरी म्हणतात. तर या प्रकारे तुम्हाला 3 उदाहरणं द्यायची आहेत की ते स्पेसिफिक रिजनमध्ये गेस्चर्स केले जातात. वन सच एक्झाम्पल वुड बी द थम्सअप. म्हणजे आता बघा इथे उदाहरण दिलेलं आहे की थम्सअप हे आपण कशासाठी असतो? आपण जेव्हा आपल्या फ्रेंड्सला ऑल द बेस्ट म्हणतो किंवा बेस्ट ऑफ लक करतो तेव्हा आपण त्यांना थम्सअप करतो की नाही? असं एक प्रकारचं गेस्चर आहे. तर अजून गेस्चर आपल्याला शोधायचे आहेत. पुढे काय दिलेलं आहे? द फॉलोइंग सेंटेन्सेस वेअर हर्ड इन अ स्कूल ऑन द फर्स्ट डे. जे खाली जे वाक्य दिलेले आहेत ब्ल्यू कलरमध्ये हे शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांकडून बोलले जातात. आता हे इंग्लिशमध्ये आहे तर तुम्ही मराठीत बोलत असाल किंवा हिंदीमध्ये बोलत असाल है ना. यूज दीज एक्सप्रेशन्स टू प्रिपेअर सिम्पल कॉन्व्हर्सेशन बिटवीन 2 or more स्पीकर्स. जे हे खाली जे वाक्य दिलेले आहेत त्याच्यापासून आपल्याला कन्व्हर्सेशन म्हणजे संभाषण तयार करायचं आहे. आणि त्यामध्ये किती स्पीकर्स असले पाहिजे? 2 or more स्पीकर्स म्हणजे 2 किंवा 2पेक्षा अधिक असायला पाहिजे. यू मे यूज द सेम एक्सप्रेशन्स मोर दॅन वन्स. आणि तुम्ही खालील जे एक्सप्रेशन्स आहेत जसं हॅलो आहे, हाय, आय एम, हाऊ आर यू हे तुम्ही एकापेक्षा जास्ती वेळा तुम्ही ते यूज करू शकता. अँड ॲड युअर ओन लाईन्स म्हणजे तुमचे स्वतःचे सुद्धा वाक्य तुम्ही त्यामध्ये जोडायचे आहेत. फ्रॉम पेअर्स ऑर ग्रुप्स अँड प्रेझेंट द कॉन्व्हर्सेशन इन द क्लासरूम. म्हणजे या वाक्यांपासून तुम्हाला कन्व्हर्सेशन्स तयार करायचे आहे आणि ते तुम्हाला तुमच्या क्लासरूममध्ये प्रेझेंट करायचं आहे. तर आपण या वाक्यांपासून कन्व्हर्सेशन तयार करून पाहूया. आपण यातील एक एक्सप्रेशन वापरू आणि त्याला काट मारू म्हणजे जेणेकरून आपल्याला लक्षात येईल की ते वाक्य आणि ते एक्सप्रेशन आपण यूज केलेलं आहे. पहिल्यांदा आपण घेऊ हॅलो. आय एम न्यू हेअर. माय नेम इज व्हॉट्स युअर. तुमचं नाव तिथे टाकायचं आहे. पुढे हाय. आय एम नेहा. मीट माय फ्रेंड्स सीता अँड गीता. पुढे आपण काय घेऊ? हाऊ आर यू. ओके.
पुन्हा आपण हे घेऊ आय एम फाईन. मग पुढील व्यक्ती काय म्हणणार आहे, दिस इज श्रेया. परत आपण काय घेऊ इथं, आता आपल्याला आपलं वाक्य जोडायचं आहे. पुन्हा हाऊ आर यू, पुन्हा एकदा आपण घेतलं, पुन्हा आय एम फाईन. आता इट्स नाईस टू बी बॅक इन स्कूल. ठीक आहे. आता पुढे हाऊ वॉज युअर हॉलिडे. त्याखाली आपण उत्तर काय देऊ शकतो, वी वेंट टू डॅश. इथं तुमच्या आवडीचं ठिकाण तुम्ही लिहायचं. इन द वॅकेशन म्हणजे सुट्ट्यांमध्ये तुम्ही त्या ठिकाणी गेला होतात. मग पुढील व्यक्ती विचारते, हाऊ डिड यू स्पेंड युअर हॉलिडे. म्हणजे तुमची सुट्टी कशी गेली, तुम्ही तुमची सुट्टी कशी घालवली. मग इथे पुढे वाक्य येईल, त्याला उत्तर येईल, वी हॅड सो मच फन टुगेदर. येणार आहे, आय स्पेंट माय हॉलिडे ॲट डॅश. मग इथे लिहायचं आहे पुढे, हाऊ वॉज युअर जर्नी टू मनाली. आपण या ठिकाणी मनाली घेऊया. हाऊ वॉज युअर जर्नी टू मनाली. पुन्हा इथे येऊ शकतं, वी हॅड सो मच फन टुगेदर. मग एक व्यक्ती काय म्हणते, आय एम ग्लॅड टू सी यू ऑल. ठीक. आणि पुढचं शेवटचं वाक्य उरलंय, सो नाईस टू सी यू अगेन. यापासून आपण एक कॉन्व्हर्सेशन तयार केलेलं आहे. मी ते तुम्हाला देते. पुढे काय दिलेलं आहे, राईट डाऊन 3 ऑफ द कन्व्हर्सेशन यू हॅव प्रिपेअर्ड, प्रेझेंटेड, हर्ड. म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे, तुम्ही जे कन्व्हर्सेशन तयार केलेलं आहे किंवा प्रेझेंट केलं किंवा ऐकलेलं आहे ते तुम्हाला लिहून काढायचे आहेत. जसं की आपण हे वाक्य यूज करून एक कन्व्हर्सेशन तयार केलं, त्याच पद्धतीने तुम्हाला स्वतः तुम्ही तयार करा. कुठंही तुम्ही ऐकलेलं असेल किंवा अगोदर कधीतरी तुम्ही तयार केलेलं असेल किंवा प्रेझेंट केलेलं असेल किंवा ऐकलेलं असेल, असे कन्व्हर्सेशन तुम्ही लिहून काढा. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपल्या या व्हिडिओमध्ये इट्स अ स्मॉल वर्ल्ड या कवितेचा अभ्यास केला. या कवितेबद्दल तुम्हाला काही शंका असतील, काही प्रश्न असतील तर ते कमेंट करून नक्की विचारा. तसेच आपल्याला या कवितेमध्ये जे शब्दार्थ आपण पाहिले ते लगेचच्या लगेचच पाठ करून टाका, म्हणजे जेणेकरून ते तुम्हाला पुढे अडणार नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, या इंग्लिश वर्कशॉपचा पुन्हा एकदा अभ्यास करा. आणि जे विद्यार्थी मित्र आपल्या चॅनलला नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा.